पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नुकतंच देशाला संबोधन पूर्ण झालेलं आहे। हनुमंत पवार काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत। हनुमंत पवारजी, या आजच्या भाषणाबद्दल, आजचं संबोधन, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? खरं म्हणजे या देशाचे पंतप्रधान यांनी काँग्रेसबद्दल इतकं वाईट बोलण्याची एक संधी म्हणून हे जे विधेयक काल संविधान विरोधी आम्ही नाकारली, खासदारांनी त्याचा पराभव केला, त्याचा राग त्यांनी इतका काँग्रेसवर काढायचं काही कारण नव्हतं। डीएमके असेल, तृणमूल काँग्रेस असेल, समाजवादी पक्ष असेल, काँग्रेस असेल, यांच्याबद्दल किती खडे खावे देशाच्या पंतप्रधानांनी। त्यांची चिडचिड, त्यांची नाराजी स्पष्ट दिसते। तुम्हाला डिलिमिटेशन बिल महिला आरक्षणाच्या माध्यमातून आणायचं होतं, तुम्हाला डिलिमिटेशनच्या माध्यमातून इथल्या खासदाराची संख्या जनगणनेशिवाय करायची होती, जातनिहाय जनगणनेला फाटा देऊन तुम्हाला खासदाराची संख्या वाढवायची होती, आणि संविधानामध्ये जी तरतूद होती जनगणना झाल्यानंतरच खासदाराची संख्या वाढवायची, मतदारसंघाची पुनर्रचना करायची, त्याच्या विरोधामध्ये तुम्ही काल 3 बिलं आणली होती। 2 बिलं मांडायचं तर तुमचं झालं नाही। एक बिल जे तुम्ही मांडलं ते खासदारांनी हाणून पाडलं। त्या मांडलेल्या बिलाचा आणि महिला आरक्षणाचा काही संबंध नव्हता, तरीही पंतप्रधान पदावर सारख्या जबाबदार व्यक्तीनं इतकं धादांत खोटं संबोधन देशाला करणं ही आमच्यासाठी, भारतीयांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे। पंतप्रधानांकडून इतक्या खोटेपणाची अपेक्षा नव्हती। हनुमंत पवारजी, तुम्ही सोबत राहा। आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत। भातखळकरजी, काँग्रेसचा असा आरोप आहे की पंतप्रधानांना एकट्या काँग्रेसवर एवढी आगपाखड करायची गरज का होती? हे धादांत खोटं त्यांनी वक्तव्य केलं असं त्यांचा दावा आहे। हो, काँग्रेसचं अस्तित्व हेच लाजिरवाणं आहे देशाकरता। महिला आरक्षण बिल डिलिमिटेशन आणि सेन्ससच्या बरोबर होतं, हे त्यांना पास करताना माहित नव्हतं का? 24च्या आधी जेव्हा लोकसभेमध्ये हे बिल पास केलं, त्या बिलामध्येच हे मेन्शन केलेलं आहे की डिलिमिटेशन करून त्या ठिकाणी हे आरक्षण आणलं जाणार आहे। आता सेन्सस चालू आहे, डिलिमिटेशनच्या प्रक्रियेला 1.5-2 वर्ष लागतात, त्याच्यामुळे बिल आता आणलं होतं की डिलिमिटेशन करायचं, सेन्सस चालू केलेला आहे आणि त्याच्यानंतर आरक्षण येणार, कारण त्याच्या आधारावर मतदारसंघाची रचना करावी लागेल, वाढीव मतदारसंघाच्या आधारावर। पण त्यावेळेला काँग्रेसने पाठिंबा दिला, कारण त्याच वेळेला डिलिमिटेशनच्या बरोबर होतं, म्हणजे 24च्या निवडणुकीत ते लागू होत नव्हतं, म्हणून कसा विरोध करणार, म्हणून त्यांनी विरोध केला। आता खरोखरच महिला आरक्षण अंगावर आलं तर मात्र काँग्रेसने आपले खरं रंग दाखवलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी विरोध केलेला आहे। डिलिमिटेशनचं कारण आहे, पण डिलिमिटेशनचं कारण होतं तर त्यांनी जेव्हा पण भातखळकरजी 2011ची जनगणना आपण आधारभूत धरणार होतात ना या सुधारणेद्वारे, त्याला आक्षेप घेतलेला आहे। मला द्या संधी। अहो, त्याला आक्षेपाचा काही मुद्दाच नाही हो। मुद्दा काय आहे, डिलिमिटेशनच्या सहित आरक्षण आणलं जाणार हे त्या मूळ कायद्यामध्येच होतं ना। हो, मग तेव्हाच का नाही विरोध केला, तेव्हा का पाठिंबा दिला? उत्तर देऊ द्या। याचं कारण असं आहे की त्यावेळेला 24च्या निवडणुका तोंडावर होत्या, त्याच्यामुळे हे घाबरले। आता निवडणुका लांब आहेत, त्यामुळे आता काय, आता महिला विसरून जातील, अशा कल्पनेने यांनी आपले खरे रंग दाखवलेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेस ही कायम देशविरोधी आणि समाजविरोधी भूमिका घेत असते, हेच त्यांनी अधोरेखित मुद्दा लक्षात आला। काँग्रेसच्या हनुमंत पवार यांना तुमच्या आक्षेपांना उत्तर द्यायचंय। हनुमंत पवारजी बोला। नम्रताजी, 2023ला ज्यावेळेस नारी शक्ती विधेयक मंजूर झालं त्यावेळेस राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्येही काँग्रेसनं आवर्जून सांगितलं की 2024च्या निवडणुकीमध्ये महिलांना 33% आरक्षण द्या। सगळ्या देशानं ऐकलं, सगळ्या जगानं ऐकलं। आजही पटलावर ते विधानं काँग्रेसची तशीच्या तशी आहेत संसदेच्या। त्यामुळं आम्ही त्या विधेयकाला विरोध केला होता, हे जे भातखळकर साहेब सांगतायत